आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 25 ठळक बातम्या। यामध्ये पीक विमा, त्यासोबतच कर्जमाफी, त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण बातमी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा, जेणेकरून आपल्याला पीक विम्या संदर्भामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत व कर्जमाफीबाबत अपडेट महत्त्वाची मिळेल। पहिलीच मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळालेच नाही, उलट सातबाऱ्यावर चढला बोजा, शेतकऱ्यांची अशी ही थट्टा। व्यवस्थापनाने कर्ज न देताच केला मोठा पत्रव्यवहार। पुढली मोठी बातमी शेतकरी मित्रांनो, शेतकरी हरकला, ग्राहकाला चिंता, सोयाबीनचे भाव आता चढणार, कारण सोयाबीन तेलावरील आयात शुल्क हे 13.5% वरून सरळ 35.75% एवढे वाढले। यामुळे शेतकऱ्यांना आता आनंदाची गोष्ट आहे, सोयाबीनचे भाव येत्या काळामध्ये 6,000 पर्यंत पोहोचेल। पुढील मोठी बातमी आहे, 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य। आधार संलग्नीकरण राज्यात बीड अव्वल। या शेतकऱ्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक क्षेत्रानुसार खरीप हंगामातील 5,000 रुपये हेक्टरी मदत मिळणार। पुढील मोठी बातमी आहे, हरभऱ्याला 7,000 भाव, पण आवक केवळ 6 क्विंटल। शेतकऱ्यांकडे शेतमाल नसल्याने वाढतोय दर, याचाच फायदा मिळतोय फक्त व्यापाऱ्यांनाच। लाडकी बहीणच्या या 58,000 अर्जांना तालुक्यातून मंजुरी। बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातील। अतिवृष्टीने अतोनात नुकसान, मदतीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन। बातमी आहे जालना जिल्ह्यातील। दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्यतेल 5 रुपयांनी महागले, आता गृहिणीचे बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता। सोबतच मोठी बातमी आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा, अन्यथा आंदोलन करणार। जालना जिल्ह्यातून मोठी बातमी। त्यासोबतच रामनगर परिसरातील शेतकऱ्यांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त। पुढील मोठी बातमी आहे, खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ, सोयाबीनचे दर वधारले। काल 4,000 पासूनचे दर आता थेट 4,750 रुपयांचा सर्वाधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे। योजनेचे पैसे लटकले, 5,000 शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर। PM किसान योजनेच्या पासून 5,000 शेतकरी आजही वंचित। शेतकऱ्यांनी eKYC तात्काळ करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे 2,000 रुपये हप्ता हा तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा होईल। पुढील मोठी बातमी आहे, कापूस सोयाबीनची हेक्टरी 5,000ची मदत कधी जमा होणार। बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील। बाधित पिकांसाठी 13 कोटी उपलब्ध। जिल्हाधिकारी, सन 2022 मधील सतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता 2024 मध्ये बाधित शेतकऱ्यांना 13 कोटीचा उपलब्ध झालेले आहे। पुढील मोठी बातमी आहे, धान पूर पिकांचे प्रचंड नुकसान, पुराची पाहणी, पंचनामे अटकले, उन्हाळीची मदत रखडली, शेतकऱ्यांचा विसर पडला का, असा नागरिकांमधून प्रश्न उमटत आहे। पुढील मोठी बातमी आहे, बांधकाम कामगारांना नियोजनबद्ध किट वाटप। बातमी आहे वर्धा जिल्ह्यातील। पैसे लटकले, eKYC आधार प्रमाणीकरण करा, शेतकऱ्यांना लाभ, वर्षाला मिळतोय 12,000 रुपयांची मदत। eKYC पासून बहुतांश शेतकरी वंचित, 15,000 शेतकरी आधार प्रमाणीकरण विना यांचा रखडला हप्ता। हे बातमी आहे सातारा जिल्ह्यातील। पुढील मोठी बातमी आहे, सोयाबीनवर तांबेरा रोगाचे आक्रमण, सिरसोली परिसरात शेतकरी हवालदिल। या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीक सुकले, शेतकऱ्यावर मोठे संकट। पुढील मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी संदर्भात बाळापुरात 52.21% ई पीक पाहणी, 22,752 शेतकऱ्यांची अद्यापही नोंदणी नाही, मुदतीतही वाढ। पुढील मोठी बातमी आहे, पीक विम्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना घेरावा घेतला, गत वर्षीच्या पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नाही, शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर। ह्या होत्या ठळक 25 बातम्या शेतकरी मित्रांनो। पुढील अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपलं YouTube चॅनल। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।